जीवनाची भाकर, स्वर्गातून आलेले शाश्वत वरदान. आजचे पवित्र शुभवर्तमान. जोपर्यंत मला पाठवणाऱ्या पित्याने त्याला ओढून घेत नाही तोपर्यंत कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, आणि शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन. संदेश त्यांच्या ग्रंथात असे लिहिले आहे, त्यांना सर्वजणांना देवाकडून शिकवले जाईल. म्हणून ज्या कोणी पित्याकडून ऐकले आहे आणि शिकले आहे तो माझ्याकडे येतो. कोणीही पित्याला पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आला आहे त्याला वगळता. त्यानेच पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खरेच सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मन्ना खाल्ले आणि ते मेले. ही स्वर्गातून खाली आलेली भाकर आहे, जेणेकरून जो कोणी ती खाईल त्याला मरण येणार नाही. मी स्वर्गातून खाली आलेली जिवंत भाकर आहे. जर कोणी ही भाकर खाईल तर तो सर्व काळ जगेल. खरं म्हणजे जगाच्या जीवनासाठी मी जी भाकर देणार आहे ते माझे शरीर आहे. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला जीवनाची भाकर म्हणून स्वतःची ओळख करून देतो. तो म्हणतो, जोपर्यंत मला पाठवणाऱ्या पित्याने त्याला ओढून घेत नाही तोपर्यंत कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. याचा अर्थ देव स्वतः आपल्याला येशूकडे येण्यासाठी बोलावतो. केवळ पित्याकडून शिकलेले आणि येशूवर विश्वास ठेवणारेच सार्वकालिक जीवन प्राप्त करतात. येशू म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे. आपल्या पूर्वजांनी मन्ना खाल्ले पण ते मेले. येशूची भाकर मात्र आपल्याला मरण येऊ देत नाही, उलट सर्व काळ जगवते. खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्त हेच आपले जीवन आहे. चला, आपण दररोज त्याच्या पवित्र शरीराला आपल्या जीवनाचा भाग बनवूया, जेणेकरून आपण अनंत काळ जगू शकू. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तूच आमची जीवनाची भाकर आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या पवित्र शरीराद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळते. पित्याच्या शिकवणीनुसार आम्ही तुझ्याकडे येऊ शकू आणि तुझ्यावर विश्वास ठेवू शकू. यासाठी आम्हाला मदत कर. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आज आपण योहन 6:44-51 या शुभवर्तमानावर मनन करूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.